₹500 नोट आता बंद होणार. आर-बी-आयकडून सर्वात मोठी सूचना, तुमच्या ₹500 नोटा तात्काळ तुम्ही बँकेत जाऊन बदलून घ्या. अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दिले आहेत. जर तुमच्याकडे ₹500 नोटा असतील तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी परत एकदा सरकारने नोटबंदी करण्याचं आता ठरवलंय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच सरकारच्या माध्यमातून ₹500 नोटा बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून घेतला आहे. मुख्यमंत्री साहेबांकडून कालच याबाबत मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती. यामध्ये आता नागरिकांना सांगण्यात आले आहे की ज्या लोकांकडे काळा पैसा लपलेला आहे, जे बिझनेस करणारे लोक आहेत, जे कर भरत नाहीत, अवैधरित्या पैसे कमवणारे लोक आहेत, जे सरकारला टॅक्स देत नाही, त्याचा चाप बसवण्यासाठी हा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने परत एकदा नोटबंदी करण्याचे ठरवले आहे. तर आता ही नोटबंदी नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे याची तारीख देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली असून ज्या नागरिकांकडे ₹500 नोटा असतील, ज्यांच्या घरी ₹500 नोटा ठेवलेल्या असतील, त्यांनी आता तात्काळ आपल्या बँकेत जाऊन हे पैसे बदलून घ्यावेत. अशा प्रकारची सूचना स्वतः मुख्यमंत्री तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नागरिकांना दिलेली आहे. त्यामुळे या तारखेला ₹500 नोटा बंद करण्यात येणार आहेत. या तारखेच्या आतमध्ये तुम्ही ₹500 नोटा बदलून घेण्याचे आवाहन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आणि रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे आता जर तुमच्याकडे ₹500 नोटा असतील तर अर्जंट हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. कारण की सरकारने ₹500 नोटावर बंदी घालण्याची योजना या ठिकाणी अखेर फायनल निर्णय या ठिकाणी आता घेतलेला आहे. ₹500 नोटा छापणं सध्या तरी या ठिकाणी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंद केलं आहे आणि जवळपास गेल्या 2 आठवड्यापासून ATMमधून ₹500 जशा प्रकारे 2016ला नोटबंदी झाली, जशा नव्या नोटा चलनामध्ये आल्या होत्या, ज्यामुळे करोडो रुपयांचा जो घोटाळा या ठिकाणी होता, तर तो पूर्णपणे बाहेर पडला. जो श्रीमंत लोकांनी आता या ठिकाणी लपवून ठेवलेला ज्या नोटा होत्या, तर त्या पूर्णपणे चलनात आल्या, ज्यामुळे काळा पैसा सर्व बाहेर निघाल्याने देशामध्ये प्रगती झाली, भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली. तशा प्रकारे परत एकदा मागची नोटबंदी जशा प्रकारे झाली, तशाच प्रकारे सुद्धा नोटबंदी या ठिकाणी करण्याचं ठरवलंय. तुम्हाला आठवतंय का बघा, 2016 आणि बरोबर संध्याकाळी 8 वाजता मोदींनी लाईव्ह येऊन आता भारताची नोटबंदी झाली असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. मागची नोटबंदी करून बरोबर आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत. आणखी एकदा सरकारच्या माध्यमातून नोटबंदी करण्यात या ठिकाणी येणार आहे. आता इथून पुढे प्रत्येक 10 वर्षांनी नोटबंदी या ठिकाणी करण्यात येईल असं सुद्धा दावा या ठिकाणी केला जातोय, जेणेकरून जो काळा पैसा श्रीमंत लोकांनी लपवून ठेवला होता, तर या ठिकाणी बाहेर काढला जाईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. मग आता कोणत्या तारखेला नोटबंदी होणार, नेमकं काय परिस्थिती बदलणार, हेच आपण या ठिकाणी आता जाणून घेऊयात. बघा, सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले, ही नोटबंदी केल्याने आपल्या त्या ठिकाणी भारताची अर्थव्यवस्था बळकट होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत लोकांनी जो काळा पैसा लपवून ठेवला असतो बंडल स्वरूपात, या ठिकाणी तो बाहेर पडणार आहे, त्या ठिकाणी निघत असतो. त्यामुळे गरीब जनतेला याचा खूप मोठा फायदा होतो. याचा सर्वांनाच विचार करून देखील देशात पुन्हा एकदा नोटबंदी या ठिकाणी केली जाणार आहे. हे ऐकून संपूर्ण लोकांना धक्का बसलाय. कदाचित तुम्हाला विश्वास नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून फायनल निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे. ₹500 नोटा जी आत्ताच्या चलनातील नोट आहे, तर ती या तारखेपासून अजिबात चालणार नाही. तारीख या ठिकाणी सरकारने जाहीर केलेली आहे. ही तारीख तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. आम्ही पुढे तर सांगणारच आहोत. आता या तारखेपासून या ₹500 नोटा बंद होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या बातम्या पसरत होत्या. अखेर सरकारच्या माध्यमातून याची तारीखच आता जाहीर करण्यात आलेली आहे. तुमच्याजवळ ₹500 जास्त नोटा असतील तर पटकन तुम्ही बँकेत जाऊन त्या बदलून घेणे, म्हणजे त्या ₹500च्या नोटांच्या बदल्या तुम्ही 200 किंवा 100च्या नोटा या ठिकाणी घेतल्या तर तुमच्यासाठी फायदा या ठिकाणी तुम्हाला असू शकणार आहे. तुमचे ₹500च्या नोटांची व्हॅल्यू आता थोड्या दिवसानंतर 0 होणार. आता तुम्हाला तिची व्हॅल्यू मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे? 500ची जुनी नोट आता नेमकं कोणत्या तारखेपासून चालणार नाही,
500 रुपयांच्या जुन्या नोटा तुमच्याकडे असणार आहेत, तर त्या कधीपर्यंत कुठे जमा करायच्यात, कोणत्या तारखेपासून या नोटा व्यवहारातून बंद होणार, नोटा बदलून घेण्यासाठी किती दिवसाचा अवधी या ठिकाणी देण्यात येणार आहे, सगळं सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत. तुम्ही आता लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी प्रत्येक 10 वर्षांनी या ठिकाणी नोटबंदी आता करण्यात येणार आहे, असा दावा या ठिकाणी केला जातोय. एका आठवड्यापासून 500 रुपयांच्या नोटेवर आता बंदी घालण्यात या ठिकाणी येत असल्याची बातमी पसरत आहे. अखेर सरकारच्या माध्यमातून यावर सविस्तर बातमी दिलेली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सरकार त्यावर आता बंदी घालू शकतं असं म्हटलं जात आहे. आता यावर शिक्कामोर्तब देखील या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय. RBIच्या मार्गदर्शक तत्वाचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. ATM मध्ये तुम्ही जर तुम्ही सध्याला पाहिलं तर या ठिकाणी 200 आणि 100 रुपयांच्या नोटा वाढवण्यात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. RBIने 500 रुपयांच्या नोटांची आता छपाई बंद केलेली आहे, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा अधिकृत बातमी देखील पाहिलेली आहे. आता या पैशांच्या नोटांचा वापर हळूहळू चलनातून गायब केला जाईल आणि अचानक या ठिकाणी 2016ला मोदीजी लाईव्ह येऊन अचानक त्या ठिकाणी नोटबंदी झाली, अशा प्रकारे तुम्हाला सांगण्यात येईल, ज्यामुळे आता काळा पैसा जो आहे तर तो लपवून सावकाराने ठेवलाय, तर तो पटकन बाहेर येण्यासाठी आता आपल्याला मदत होणार आहे. मग कोणत्या तारखेला या व्यवहारातल्या सगळ्या 500च्या नोटा बंद होणार, कोणती तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ज्या तारखेपासून तुम्हाला 500ची नोट जमा करून दुसऱ्या 100च्या किंवा 200च्या नोटा मिळणार आहेत, त्या 500 रुपयांच्या नोटेच्या जागी परत एकदा नवीन 500ची नोट आता या ठिकाणी येणार आहे. पहिली जी 500 रुपयांची नोट होती 10 वर्षाच्या पाठीमागे, तर ती आता पूर्णपणे वेगळी आहे. तर आता या नोटेपेक्षा वेगळी अजून एक 500 रुपयांची नोट या ठिकाणी आता येणार आहे. मग कोणत्या बँकेमध्ये या 500च्या नोटा जमा करायच्या आहेत, कोणत्या बँकेत सर्वात पहिल्यांदा या नोटा बदलून देणार. तुम्ही जर ATM मध्ये पैसे काढायला गेले आणि तुम्हाला जर 500 रुपयांची नोट आली, तर नेमकं तुम्ही काय करायचं आहे, दुसऱ्याकडून तुम्ही 500 रुपयांची नोट घ्यायची आहे की नाही, सविस्तर माहिती या ठिकाणी आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकारने आता या ठिकाणी फायनल निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला आठवते का बघा, 2016 बरोबर या ठिकाणी 8 नोव्हेंबर संध्याकाळी 8 वाजता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अचानक टीव्हीवर येऊन लाईव्ह 500 रुपयांच्या नोटा आम्ही बंद केल्या असं त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. पण त्यानंतर भरपूर लोकांचं भलं झालं. काळा पैसा जो होता सर्व या ठिकाणी बाहेर पडला. लपवलेल्या सावकारांनी जो काळा पैसा लपवून ठेवला होता तर तो बाहेर पडला आणि आपल्या भारताची अर्थव्यवस्था या ठिकाणी बळकट झाली. सरकारने ओळखले, दर 10 वर्षांनी जर आपण नोटबंदी केली तर लपवून ठेवलेला जो पैसा आहे तर तो या ठिकाणी पांढरा होईल आणि देशाची भरभराटी होईल, असं सरकारने या ठिकाणी ओळखले आणि यामुळे 500च्या नोटा बदलून या ठिकाणी आता नवीन नोटा आणण्याचा सरकारने या ठिकाणी आता निर्णय घेतलेला आहे असं पाहायला मिळतंय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सरकारने सांगितले. मग आता तुम्ही काय करायचं आहे आणि नेमकं कोणती तारीख फिक्स सांगण्यात आली आहे. तुम्ही पाहू शकता सरकारने सांगितले, कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. नोटबंदी केली जाणार असल्यास आधी तुम्हाला आता 1 महिन्यात सांगण्यात येईल. परंतु मागच्या वेळी खूप जास्त या ठिकाणी काळा पैसा झाला होता. तुम्हाला आठवते का बघा, आपला देश ज्यावेळी स्वतंत्र झाला होता त्यानंतर कधीच त्या ठिकाणी नोटबंदी केलेली नव्हती. म्हणून 2016ला नोटबंदी केली होती. त्या ठिकाणी जवळपास 50 वर्षाचा काळा पैसा बाहेर काढण्यात आला. आता नोटबंदी करून 2026ला बरोबर 10 वर्ष पूर्ण होतात. मग सरकार परत एकदा विचार करू शकतं. जर सावकारांनी लपवून ठेवलेला जो पैसा आहे तर तो काळा पैसा असेल तर तो परत एकदा चलनात आल्यानंतर आता अर्थव्यवस्था बळकट होईल आणि गोरगरिबांचे कल्याण होईल असं सरकारचं मत आहे. त्यामुळे परत एकदा आता मार्च बरोबर अर्थसंकल्प सादर होईल. मार्च महिन्यात 2026च्या त्यानंतर नोटबंदी या ठिकाणी करण्याचा विचार सरकार करू शकतं असा दावा या ठिकाणी केला जातोय.
परंतु काय होईल हेच आपण या ठिकाणी नक्की पाहायचं आहे. त्याआधी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, कारण नोटबंदी अजून या ठिकाणी निर्णय घेतलेला नाही आहे. तुम्हाला नोटबंदीचा निर्णय होऊ शकतो. त्याआधी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, कारण नोटबंदी अजून या ठिकाणी निर्णय झालेला नाही आहे. तुम्हाला नोटबंदीचा निर्णय होऊ शकतो असा दावा या ठिकाणी केला जातोय. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहिती एक्सपर्ट या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा.